ज्याच्या कपाळावर टिळा नाही त्याच्याकडून खरेदी करणे टाळा, असे आवाहन करणारे शिरीष महाराज मोरे यांची आत्महत्या का झाली, नेमकं त्यांची आत्महत्या झाली आहे का खून झाला आहे, हे सर्व जाणून घेणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा. प्रसिद्ध शिवव्याख्याते हरिभक्त पारायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण आतापर्यंत स्पष्ट झालेले नाही. संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज, प्रसिद्ध व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष महाराज मोरे यांनी आज सकाळी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ही बातमी कळताच देहू परिसरात शोककळा पसरली आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण आतापर्यंत समजलेले नाही. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता. दुर्दैव म्हणजे नुकताच त्यांचा विवाह ठरला आणि टिळा सुद्धा झाला होता. ज्याच्या कपाळावर टिळा नाही त्याच्याकडून खरेदी करणे टाळा, असे आवाहन शिरीष महाराज हिंदूंना करत होते. हिंदूवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर ते कायम स्पष्ट भाष्य करत होते. लव जिहाद, उद्योग जिहाद, लँड जिहाद, फूड जिहाद, धर्मांतरण यासारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य गाजले होते. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, त्यांचा खून झाला आहे का त्यांनी आत्महत्या केली आहे? आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब